जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरवली या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 5 ऑगस्ट रोजी भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होते. यशवंत बाबा केसरी असं या मैदानाचं नाव असून हे पर्व 5वं आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाची बक्षीस रचना कशी आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग. सिद्धेश्वर महाराज की जय, यशवंत बाबा महाराज की जय. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. माझं नाव डॉक्टर मनोज कांबळे. डॉक्टर साहेब, काय सांगाल, हे मैदान कशा निमित्त आयोजित करण्यात आले? हे मैदान यशवंत बाबा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हे मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे. बरं, डॉक्टर साहेब, हे मैदान मागच्या महिन्यात पण जाहीर करण्यात आलं होतं. मागच्या महिन्यामध्ये काय कारणास्तव रद्द करण्यात आलं? मागच्या महिन्यात आपण 4 तारखेला हे मैदान घेतलं होतं आदत बैलाचं. परंतु पावसाच्यामुळं हे मैदान रद्द झालं. त्यामुळं आपण हे मैदान पुढं ढकललं आणि आज उद्याच्या येणाऱ्या 5 तारखेला आपण हे मैदान घोषित केलेलं आहे. 5 ऑगस्टला. 5 ऑगस्टला. बरं, तर मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? मैदानाची परवानगीची प्रोसेस आमची झालेली आहे. का तर अगोदरच आमचं पहिलं मैदान कॅन्सल झाल्यामुळं आम्हाला प्रशासनानं पण सहकार्य केलं आणि लवकर कागदपत्र आम्हाला मिळालं. बरं, कधी पाहायला मिळेल परवानगी? परवान्याचं तुमच्या ह्याच्यावरती अपडेट आम्ही देतो. बरं, त्याचबरोबर मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे, ओपन आहे, दुसरं आहे, कसं आहे? आपलं हे जवळजवळ 4थं ते 5वं पर्व आहे आणि आपलं आदत बैलाचंच मैदान होतं गुरुपौर्णिमेनिमित्त. त्यामुळे हे पण आदत बैलाचंच मैदान आहे. आदत बैलाचं मैदान आहे. बरं, त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का? 100%. त्याचबरोबर ती अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने ज्या पद्धतीनं क्षेत्र मर्यादित मैदानांच्या संदर्भामध्ये जी नियमावली जाहीर केली होती, तर हे मैदान पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणा, रायगड, पालघर आणि कोकण विभाग या विभागाअंतर्गतच मैदान संपन्न होईल का? 100%. बरं, पश्चिम महाराष्ट्र मर्यादितच हे मैदान आमचं आहे. बरं, मैदानाची बक्षीस रचना कशी, प्रथम ते शेवटपर्यंतची सर्व सांगा. आपल्याला या मैदानामध्ये आपलं प्रथम बक्षीस आहे 81,000 रुपये, द्वितीय 60,000 रुपये, तृतीय 40, त्यानंतर 30, 20, 10 आणि 9. त्याचबरोबर क्वार्टर फायनलसाठी प्रत्येकी 2,000 रुपये आणि ढाल आहे आणि मेगा फायनलसुद्धा आम्ही ठेवला आहे, त्याला प्रत्येकी 1,000 आणि ढाल आहे. प्रवेश फी किती? प्रवेश फी 900 रुपये. 900 रुपये. या मैदानाचे लॉट कधी काढले जातील, किती तारखेला आणि किती वाजता? मैदानाचे लॉट आम्ही 4 तारखेला संध्याकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान आपण लॉट काढणार आहे. संध्याकाळी 10 वाजायच्या अगोदर या मैदानाची लॉटची PDF जाहीर केली जाईल का? हा, हो, 100%. बरं, त्याचबरोबर ती दादा, तुम्ही क्वार्टर फायनल पण ठेवली, मेगा फायनल पण ठेवली. मागच्या 4 पर्वांचा अनुभव कसा आहे, हेतून मागं प्रतिसाद कसा भेटला होता आपल्याला? खरं सांगू का, हे मैदान ज्यावेळेस आम्ही आयोजित करतो तर हे काय आमचं वैयक्तिक कोणाचं मैदान नसतं. यशवंत बाबांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दरवर्षीचं मैदान आहे आणि आमचं मैदान चांगलं असून आम्ही वर्षात काय जास्त मैदानं घेत नाही. आमची जी मानाची किंवा जी ठराविक यात्रेची मैदान असते तेच पार पाडतात आणि त्यामुळं गावकरी, सहकार्य, मित्रमंडळी सर्व चांगल्या पद्धतीनं सहकार्य करतात आणि त्यामुळं मैदान चांगलं पार पडतं आणि लोकांचं सहकार्य आणि उत्साह पण लागतो. ह्या फाटीवरती किती मैदान होतात वर्षभरामध्ये? वर्षभरात 4 ते 5च मैदान होतात. 5च होतात. यात्रेचं एक, त्यानंतर यशवंत बाबांचं एक, हो. आणि तुमचे नेहमीचे काय जयंती उत्सवाचे? जयंती उत्सवाची, गणपतीच्या वेळेच्या उत्सवाची. बरं, तर या मुलाखतीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करतात? आम्ही या मैदानाच्या आयोजन नियोजन करत असताना सर्वांना एक आव्हान करतो की मागच्या 4 तारखेचं मैदान जे होतं आमचं, जे कॅन्सल झालं, तर त्यावेळेस आम्ही एकूण एक देणं घेणं चूक भूल एखादी कुठं झाली असेल, पण आम्ही प्रत्येकाची प्रवेश फी आम्ही माघारी दिलेली आहे. किती गाड्या नोंद झाल्या? आमच्या त्यावेळेस साधारणतः एक 700-750 गाड्या नोंद झाल्या होत्या आणि त्याच्यापेक्षा पण होत होत्या, पण आम्हाला मैदान म्हणजे मर्यादित असल्यामुळे जरा थोडंसं म्हणजे कमी केलं, नाही तर खूप गाड्या नोंद झाल्या असत्या आणि आम्ही सर्वांची जे प्रवेश फी आहे ती आम्ही सर्वांना माघारी दिली. त्यामुळे आम्ही जरा थोडंसं पुढे गेलो. त्याचबरोबर आता पावसाची स्थिती काय आहे इथली? आता पावसाची स्थिती बघू शकता तुम्ही, सगळीकडे लख्ख ऊन पडलंय, प्रकाश चांगला आहे आणि वेळोवेळी आपल्या माध्यमातून आपण पावसाचे अपडेट या ठिकाणी तुम्हाला देत राहू. त्याचबरोबर समालोचन कोण कोण करणार आहे? आपल्याला या मैदानासाठी समालोचक आपले नेहमीचे असतात, आमचे मित्रमंडळी तेच असतात. किरण भिसे, गणेश तांबे, त्याचबरोबर प्रताप तात्या आणि झेंडा पंच म्हणून झेंडा पंच आपले ह्याचे बुवा, पेडगावचे बुवा,
आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोण करणार आहे? मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आमचे मित्र पवन यादव पित्री लाईव्हच्या माध्यमातून करतो. बरं चालतंय, धन्यवाद दादा. नमस्ते, नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. माझं नाव गणेश देशमुख. बरं दादा, काय सांगाल, दरवर्षी या सिद्धेश्वर कुरोलीच्या फाटीवरती मैदानांचं आयोजन केलं जातं, अतिशय सुंदर अशी मैदानं पार पाडतात. ह्यावेळेस कशा पद्धतीने या मैदानाची तयारी करण्यात आली, फाटी कशी करण्यात आली? फाटी आपण गेल्या वेळेस मैदान आपलं होतं 4 तारखेला, गेल्या 4 तारखेला 4 जुलैला. जुलैला. ते पावसामुळं कॅन्सल झाल्यामुळे फाटी बिटी त्यावेळेस बी व्हिडिओ टाकलेलीच होती फाटीची. आणि बैलगाडीवाल्यांना सगळ्यांना माहीत आहे कुरोलीची फाटी म्हणजे कशी आहे. आत्ता बी फाटी ही आपण आपली सगळी तयार आहे. बरं, आता आपण वळू या फाटीकडं. पुन्हा एकदा नवीन बैलगाडी मालक आहेत, त्यांना या मैदानाची माहिती व्हावी म्हणून पुन्हा एकदा ही माहिती सांगूयात. तर मैदानातलं रान कसे, माती कशी? रान आपलं उराटीचं आहे आणि कटनाचं रान आहे. वासरांना, आदत वासरांना पळायसारखं रान आहे. बरं, आणि एकूण फाट्या किती आहेत मैदानामध्ये? 11 फाट्या आपल्या आखून तयार आहेत. बरं, आतात मधलं अंतर किती? आता 14 ते 15 फुटाचं अंतर आता. बरं, त्यानंतर खाली सुट्टीला एका वेळेस किती गट थांबू शकतात? 15 गट जरी आपण पाठवले खाली तरी जागा, खाली सुट्टीला गाडी उभ्या राहायला भरपूर जागा आहे. भरपूर जागा आहे. बरं, त्याचबरोबर ती खाली एक थोडं छोटंसं काम चाललंय, तिचं कसं काय नियोजन आहे? नाही, ते कामाचं चाललंय काम, पण आता फक्त फाउंडेशन भरून ते थांबवणार आहे. बारकी खोली आहे, पण आपल्या ऊसाच्या साईडला बैलगाडीवाल्यांना सगळ्यांना माहिती आहे भरपूर जागा आहे खाली. भरपूर जागा आहे, तशी काय अडचण नाही, काही थांबायला. सुद्धा बरं. अडचण नाही. त्यानंतर एकूण पल्ला किती ठेवून आहे तुम्ही? पल्ला आपला करेक्ट 850 फूट पल्ला आहे. परफेक्ट टेपने मोजून, परफेक्ट टेपनं मोजून. निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? निकाल रेषेच्या पुढं कमीत कमी 1000 ते 1100 फूट भरपूर जागा पुढे मोकळीच आहे. बरं, दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड आहे? 50% दोन्ही साईडने बॅरिकेड आपण लावायची सोय केलेली आहे. बरं, आजूबाजूची शेतकऱ्यांची कसली काय अडचण? आजूबाजूला शेतकऱ्याचे म्हणजे हे असतानाच आमचं देवस्थानचं रान आहे. बरं. त्याच्यामुळे आजूबाजूला कोणाचं पीक नाही, काय नाही, सगळं पूर्ण मोकळी जागा आहे. बरं, त्याचबरोबर ती या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी, लाईटचा पोल, असं काय काय? लाईटचं पोल हे आहेत पण लांब आहेत. बरं. आणि जरी आपण मैदानात समजा एखाद्या बैलगाडीवाल्यांची शंका आली की बाबा इथं धोका वाटतोय, जरा आपल्याला इथं ही करायला लागतं इथे घरी, तरी आमची कमिटी ती मैदान चालू व्हायच्या आधी त्यांचं सगळ्यांचं बैलगाडीवाल्यांचं म्हणण्यानं सगळे करून ज्या ठिकाणी अडीअडचणीत, तांत्रिक त्रुटीत ह्या मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त करण्यात येईल. त्याचबरोबर ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड, आणि ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली लावून नंदींना कोणतीही दुखापत होणार नाही, अपघात होणार नाही, इजा होणार नाही, याची योग्य ती खबरदारी घेतली जाईल का? योग्य ते खबरदारी घेणारच आहे आपण. पण ज्या मैदान चालू व्हायच्या आधी बैलगाड्यांची शंका, बैलगाडीवाल्यांची शंका याच्या आधी आपणच तयारी ती सगळी करणार आहे. पुढे माती म्हणा किंवा कुठं डबरं, कुठं दगड हे असला तर आपण सगळं ते स्वच्छ केलेलं आहे आधीच. बरं, त्याचबरोबर पावसाचे अपडेट आपल्या मार्फत वेळोवेळी दिले जातील का? हो, पावसाची तुमच्या चॅनलला वेळोवेळी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली का? पाण्याचे टँकर, पुन्हा ॲम्ब्युलन्स. ॲम्ब्युलन्स, हे सगळं आपलं उपस्थितीत असतं. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का? हो, 100%. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात? एवढंच आव्हान करेन की आपली नोंद, जे ऑनलाईन नोंद आहे ते उद्यापासून चालू राहील. जास्तीत जास्त बैलगाडीवाल्यांनी आणि लवकरात लवकर नोंद करून घ्यावी. बैलगाडीवाले काय करतात, पाक अखेरीला मग फोनवर फोन मग म्हणजे सगळं लोड येतात आणि आपले लॉट संध्याकाळी 7-7:30 वाजता काढणार आहे. आपण 6 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद, 4 तारखेच्या 6 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद घेणार आहे. मित्रांनो, जास्तीत जास्त गाडीवानांनी आधी नोंद करून आपलं घ्यावे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पलीकडच्या बाजूला उत्तरेच्या दिशेला यशवंत बाबांचं मंदिर आहे आणि या ठिकाणी हे मैदान त्याच्याच बाजूला पार पडत असतं. ह्या फाटीचं वैशिष्ट्य काय, आत्तापर्यंत किती मैदान झाले, कोणते कोणते नंदी सगळे पळून गेलेले आहेत? आत्तापर्यंत ह्या फाटीचं असं वैशिष्ट्य आहे, सगळे जे टॉपचे आत्ता नंदी आहेत ते सर्व ह्या फाटीवर पळून गेलेले आहेत. आता नावं घ्यायची म्हणलं तर जुन्या बैलांच्या बसणं पाक बाजा बेजा पळत होते तेव्हापासून ह्या फाटीवर बैल पळून गेलेले आहेत. बरं, तर आता त्याचबरोबर या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? निकाली पंच म्हणून जे खटाव तालुक्याचे आपले निकाली पंच नेमलेत खटाव तालुक्या संघटनेने, कार्लोस पैलवान म्हणा, वडूचा सुमित, आणखीन पैलवान, ते आहेत निकाली पंच.
वरनं कमिटीतले आहे आम्ही. बरं चालतंय, धन्यवाद दादा. ठीक आहे. पुन्हा आपण आता या मैदानाचे आयोजक डॉक्टर साहेब यांच्याकडे वळूयात. डॉक्टर साहेब, आता आपण या मैदानाच्या नियम अटींच्या विषयी सांगा. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? 100%. आणि ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने आदतच्या मैदानाच्या संदर्भामध्ये ज्या नियम अटी घालून दिल्या, सूचना केलेल्या आहेत, त्याच पद्धतीने मैदान पार पडेल का? हो, आदतच्या मैदानामध्ये काय होतं, आपलं आदतचं मैदान आहे. बऱ्याच जणांचे नंदी नाही का, आपण पावती फाडतो, काय करतो आणि परत येताना आमचा कालच पडलाय दात, असं झालंय तसं झालंय. ज्यांना काय शंका वाटते का ज्यांचा हा दात वगैरे हलतोय, तर त्यांनी आयोजकांना इथं खाली जातानाच अगोदर दाखवायचं आहे. जर तसं काय मैदान असेल सुरू तर- होण्याच्या अगोदर हा, मैदान सुरू होण्याच्या अगोदर जाऊन दाखवायचं की आमचा बाबा दात हलतोय किंवा काय होतोय, तर त्यांनी ते सांगावा. आणि ज्यांचा दात पडलाय आणि त्यांना ज्यांचा काय? दात पडलाय त्यांनी येऊच नाही. बघा, आयोजकांनी स्पष्टपणे सांगितलेले त्या पद्धतीनं. आणि या मैदानाच्या ज्या नियम अटी आहेत, त्या नियम अटी मैदान सकाळी सुरू होण्याच्या दिवशी प्रक्षेपण चालू होईल त्यावेळेस समालोचकांच्या मार्फत सगळ्या नियम अटींचा पुकार दिला जाईल का? 100%. बरं, जी बॅनरवरती आपण बक्षिसाची रक्कम जाहीर केली, ती सगळी बक्षिसाची रक्कम विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? आजपर्यंत आम्ही 5 पर्व घेतले. या 5 पर्वात कुठलाही पाहुणा रावळा, वशिलेबाजी किंवा आपल्या जवळचा लांबचा ह्या गोष्टी आपण कधी धरल्या जात नाहीत. आणि 100% निकाल पारदर्शक पद्धतीने होतात, कोणावर अन्याय केला जात नाही. आणि जी बक्षिसाची रक्कम आहे ती 100% ज्या बॅनरवरती आहे त्याच पद्धतीनं आपण देतो. बरं, त्याचबरोबर ती ज्या पद्धतीनं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने पावसाळी मैदानाच्या संदर्भामध्ये सूचना जारी केलेली आहे, म्हणजे ती म्हणजे मैदान सुरू असताना त्या ठिकाणी पावसाने हजेरी लावली आणि काय कारणास्तव ते मैदान कॅन्सल करण्यात आलं, तर ज्या पद्धतीने बक्षीस वाटपाचे त्यांनी नियम केले त्याच पद्धतीने या ठिकाणी बक्षीस वाटप केलं जाईल ना? लक्षात घ्या, आम्ही ही मैदान आयोजित करताना आम्ही कुठल्या कमवण्याच्या उद्देशानं आम्ही हे मैदान करत नाही. त्यामुळं जे अखिल भारतीय संघटना जी आहे आपली बैलगाडी संघटना, त्यांनी जे नियमावली काढून घेतली तर आम्ही त्याला बांधील आहे. आणि त्या पद्धतीनंच आम्ही सर्व आयोजन कुणी आम्हाला बोर्ड दाखवणार नाही असं आम्ही नियोजन करत असतो आणि इथून पुढे पण तसंच करू. बरं, या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? जो भाग समोर दिसेल, रेषेला समांतर रेषेला जो भाग समोर दिसेल त्यालाच आपण निकाल देऊ. त्याचबरोबर ती गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? 100% ती गाडी बाद केली जाईल. बरं, त्याचबरोबर ते ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर किती गटाचा कालावधी असेल? साधारणतः जो लॉट पुढचा पळून येईल, बरं, जर 5 गटात असेल 10 गटात असेल तर त्या लॉट पुरताच त्यांनी फक्त तो ऑब्जेक्शन घ्यावा, नाहीतर परत त्याचबरोबर- मैदान संपन्न होत असताना त्यांनी आधीमध्ये घेऊ नये. बरं, त्याचबरोबर ती या मैदानामध्ये एक गाडी आणि 2 पावतीचा नियम असेल का? एका मालकाच्या 2 पावत्या चालत आहेत, त्यात दोन्ही मालकांची नावं, दोन्ही नंदींची नावं आणि एका गाडीला 2 पावत्या फक्त टाकण्याचा आपल्याला अधिकार आहे. म्हणजे एक जो नोंदवणार आहे त्या मालकाची त्या बैलाचं नाव, पैरेकराचं नाव, आणि दुसरं पैरेकरी नोंदवणार आहे त्या पुढच्या मालकाचं नाव, आणि ती म्हणजे एका गाडीला 2 पावत्या. बरं, त्याचबरोबर ती खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी तिथं कशी नियमावली? तिथं काय जे संघटनेने सांगितले तशा पद्धतीची नियमावली. बरं, त्याचबरोबर ती लॉबी टचचा निर्णय कसा असेल? लॉबी टचचा निर्णय आता तुम्हाला सांगायला माहिती आहे, आता आपण काय आज मैदानात नसतोय. लॉबी टचचा निकाल सर्वांना जगजाहीर आहे. कोणताही बैलाचा अवयव फाटीतनं पळाला, कुठनं पळाला तर त्या संदर्भात काय नाही, पण फाटी ओलांडले, तास पलटलं, त्याच्यानंतर त्याला निकाल मिळणार नाही. मित्रांनो, ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय असा आहे की लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या पलीकडे बैलाचा पाय अथवा छकडीचं चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल. 100%. बरं, त्याचबरोबर ती दादा फायनलच्या फेऱ्यामध्ये एखाद्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला किंवा मारहाण केली तर त्या फायनलच्या फेऱ्यामधील त्या गाडीला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का? ती गाडी निकालास पात्र राहील का? ती निकालास पात्र राहणार नाही. बरं, या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? नाही. बरं, त्याचबरोबर डबल बैलाच्या संदर्भामध्ये काय नियम असेल दादा? डबल बैलाच्या संदर्भात डबल जर बैल पळाला तर त्याचा रिसर ज्यानं ऑब्जेक्शन घेतले त्यानं त्याचा पुरावा द्यावा आणि सेमीपर्यंत त्याचा आपण निर्णय घेऊ. ती गाडी बाद केली जाईल. ती गाडी बाद केली जाईल. सेमीपर्यंत त्याला ऑब्जेक्शन घ्यायला त्यांचं. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा? आता मागाशी आमच्या मित्र गणेशने सांगितलंच आहे की हे मैदानाचं आयोजन करत असताना आपण सर्वांना विनंती करत असतो की लवकरात लवकर ऑनलाईनची नोंद करावी. आमचं मैदान चांगलं आहे, लहान वासरांना पाळण्यासारखं आहे, गोरगरिबांचं मैदान आहे, पश्चिम महाराष्ट्राच्या मर्यादित मैदान आहे. जवळजवळ आपल्या माध्यमातून
जरी समजा गाड्या वाढल्या तर आम्ही बक्षीस सुद्धा वाढवत असतो बरं. आणि सेमीला सुद्धा त्या पद्धतीनं राहील. त्यामुळं बरेच बैलगाडी मालक आहेत तर त्यांना गुलालाची संधी ही 100% राहील. बरं. आणि त्याचबरोबर त्यामुळे बरेच जणांनी यावं आणि आमच्या मैदानाला हजेरी लावावी अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर ती सेमीफायनल आणि फायनलला ड्रोन उपयोगात आणला जाईल ना हो लॉबी टचच्या संदर्भामध्ये. नक्कीच. चालतंय, धन्यवाद दादा.